विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी राज्यातील विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. भरत गोगावले, नितेश राणे, रवींद्र चव्हाण, राम ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. मात्र कर्जत दौऱ्यात रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांची भेट घेऊनही स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांची भेट न घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या काळात अनिकेत तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वाढलेल्या संपर्कामुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. विविध कार्यक्रमांमधील त्यांच्या भेटीगाठी आणि संवाद यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय समन्वयाची चर्चा रंगली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण होता चित्र बदलल्याचे दिसून आले. कर्जत दौऱ्यात तटकरे यांनी रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांची भेट घेतली. या भेटीला विशेष राजकीय महत्त्व दिले जात असताना स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांची भेट मात्र घेतली नाही. त्यामुळे खारे तटकरे यांनी जाणीवपूर्वक थोरवे यांना साईडलाईन केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. रायगड जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षांतर्गत समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. तटकरे खारे यांच्या वाढत्या जवळीकीतून रायगडमध्ये नवे राजकीय समीकरण आकार घेत आहे का की हा केवळ योगायोग आहे, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान संबंधित नेत्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी कर्जत आणि रायगडच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा रंगली आहे. आगामी काळात या राजकीय समीकरणांचा नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.